नमस्कार, मी ज्योतिषाचार्य डॉक्टर सृष्टी मोरे, कोल्हापूर। आज पाहणार आहोत ललिता पंचमी म्हणजेच वसंत पंचमी। ललिता पंचमी हा सण अश्विनी महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी म्हणजे शरद नवरात्रीला साजरा केला जातो। असे मानले जाते की या दिवशी कामदेवाच्या भस्मातून जन्मलेल्या भंडासुराचा वध करण्यासाठी देवी ललिता अग्नीतून प्रकट झाली होती। महाराष्ट्र आणि गुजरात इथे या सणाला फार महत्त्व आहे। दक्षिण भारतामध्ये ललिता देवी अर्थातच चंडी देवी म्हणून ओळखले जाते। या दिवशी सरस्वतीची पूजन विशेष महत्त्व मानले आहे। वसंत पंचमीला ज्यांना अभ्यास करायचा आहे किंवा बुद्धी चांगली व्हावी यासाठी सरस्वतीचे पूजन करून सरस्वती मंत्र केले जातात। ओम ऐं ह्रीं सरस्वती नमः या मंत्राचा जप करावा। ओम ऐं ह्रीं सरस्वती वाग्वादिनी ब्रह्माणी ब्रह्मस्वरूपिणी मम विद्या देही देही स्वाहा या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता। सरस्वतीला पांढरे फुले, पांढरे वस्त्र, पांढरी मिठाई, वही, पेन अर्पण करायला विसरू नका। अभ्यास करत असताना उत्तर व पूर्व दिशेला बसूनच करावा। ही दिशा ज्ञानाची असून लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत होते। अभ्यासाची खोली नेहमी स्वच्छ व व्यवस्थित असावी, तसेच आपली कपडेही स्वच्छ सुद्धा असावीत। कपडे जास्त वापर करत असताना पांढरी, पिवळी, फेंट कलरची कपड्यांचे रंग असावे। तुमच्याजवळ एक पिवळा रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा रुमाल जरूर असावा। बुधवारी गणपतीला व सरस्वतीला खडीसाखराचा नैवेद्य द्यायला विसरू नका। अभ्यास करत असताना खडीसाखर व बडीशेप नक्की खावावी, याने स्मरणासाठी मदत होईल। अभ्यासाच्या टेबलावरती सरस्वती यंत्र किंवा गणेश यंत्र नक्की ठेवा। अभ्यास करत असताना बाजूला पाण्याची बॉटल किंवा पाणी ग्लासामध्ये नक्की ठेवा व आधीमध्ये ती पीत राहा। सूर्याला सुद्धा अर्घ्य द्यायला विसरू नका, कारण सूर्य हा आत्म्याचा कारक आहे व दररोज तुम्ही सूर्याला तांब्याच्या भांड्यामध्ये लाल चंदन, लाल फूल, अक्षता टाकून ओम ऐं ह्रीं सूर्याय नमः असा मंत्र म्हणून नक्की अर्घ्य द्यायला सुरुवात करा। श्रीसूक्त याचे पठण नित्यनियमाने करा। लक्ष्मीचे पूजन करा। शुक्रवारी श्रीसूक्ताचा पाठ नित्यनियमाने करा। कमळाच्या फुलामध्ये लक्ष्मीचे पूजन करा। कापूर व लवंगाचा नेहमी घरी हवन छोटंसं करा। याने तुमच्याकडे पैशाचा ओघ वाढेल व निगेटिव्ह व नकारात्मक शक्ती जाऊन तुमच्याकडे पॉझिटिव्ह शक्ती येण्यासाठी मदत होईल। पैशाचा ओघ चांगल्या पद्धतीने येण्यासाठी पर्स किंवा तिजोरीमध्ये लाल रंगाचा कपडा ठेवा, त्यावरती एक तरी चांदीचे नाणे नक्की ठेवा। हे उपाय सातत्याने केल्यामुळे अभ्यासामध्ये तुम्हाला नक्की प्रगती होईल, तसंच धनप्राप्तीमध्ये सुद्धा यश प्राप्त होण्यास मदत निश्चितच मिळेल। असे विविध उपाय व विविध माहिती मिळण्यासाठी तुम्ही सृष्टी ॲस्ट्रो गुरुकुलला नक्की फॉलो करा। आमच्याकडे ज्योतिष, वास्तू, न्यूमरॉलॉजी, टॅरो कार्ड असे सर्व विविध विषयांचे अभ्यास शिकवले जातात व सल्ले सुद्धा दिले जातात। आज तागायत मार्गदर्शन करणारे हजारो लोकांना आमच्याकडून खूप यश आणि प्रगती मिळालेली आहे। तसेच खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले करिअरसुद्धा सेट केलेलं आहे। तर अशाच विविध माहितीसाठी सृष्टी ॲस्ट्रो गुरुकुल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।